फिरायला चालला पण वन डेसाठी मिनी फॅमिली ट्रिप प्लॅन करत असाल किंवा तुमच्या लहान मुलांसोबत एखादा फॅमिली ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या. तर झालं असं, आमचा अचानक लोणावळ्याला जायचा प्लॅन ठरला आणि या ट्रिपमध्ये मला काही अनुभव आले जे मी तुमच्यासोबत शेअर करते, याचा तुम्हालाही यूज. आम्ही 4 ऑगस्टला लोणावळ्याला गेलो होतो, तर हा एकदम परफेक्ट टाईम आहे लोणावळ्याला जाण्यासाठी, कारण पाऊस कमी आहे, तिथलं क्लायमेट देखील छान आहे, धुकं आहे. फोटोशूटसाठी थोडंसं तुम्हाला सुकून पाहिजे असेल रोजच्या जीवनातनं तर खूप छान क्लायमेट आहे, तुम्ही ह्या पिरियडमध्ये. आम्ही घरातून 7:30 वाजता निघालो होतो, म्हणजे पुण्यातून 7:30-8 वाजता घरून आम्ही नाश्ता करून निघालो होतो. तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्ही सोबत काहीतरी स्नॅक्स किंवा घरून नाश्ता करून सोबत ठेवा. पाण्याचे बॉटल्स वगैरे, पावसाळी कपडे, रेनकोट वगैरे, एक्सचेंजला शूज वगैरे तुम्ही ठेवू शकता. आपण लोणावळ्यात फिरायला जाणार आहे, त्यामुळे मेन गोष्ट म्हणजे पावसामुळे काही ठिकाणी डोंगरावर, वॉटरफॉल्स अशा ठिकाणी नेटवर्क इश्यू असतो. त्यामुळे तुम्ही तिथे जाण्याआधी तिथल्या भागाचा, जिथे जिथे तुम्ही फिरणार आहात तिथल्या भागाचा मॅप आधीच डाउनलोड करून ठेवा, ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला तिथं फिरायला इझी पडेल. आणि दुसरी सेकंड गोष्ट म्हणजे की तुम्ही पूर्णपणे मॅपवर डिपेंड राहू नका, कारण कधी कधी मॅप हे कच्चे रस्ते दाखवतो किंवा जिथे रस्ते बंद असतील असे रस्ते देखील दाखवतो. त्यामुळे तुम्हाला असं कुठं वाटेल की बाबा रस्ता चुकतोय किंवा काही शंका असेल, तिथल्या जवळच्या कोणी येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिक माणसाला तिथला रोड विचारा आणि मगच पुढे. लोणावळ्याला जाताना जेव्हा तुम्ही एक्सप्रेस हायवेने जाता तेव्हा तुम्हाला एक टोलनाका लागतो, उर्शेचा टोलनाका आहे. तिथे तुम्हाला साधारण 240 रुपये टोल पडेल. तिथून पुढे तुम्हाला लोणावळ्यात जाताना एकही टोल पडणार नाही. आणि मी सांगते, त्या जर रूटने तुम्ही आला तर तुम्हाला रिटर्न येताना देखील टोल पडणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत. हा आहे एक्सप्रेस हायवे, जो पूर्णपणे तुम्हाला रिकामा दिसतोय, म्हणजे मोजक्या 1-2 गाड्या आहेत, कारण आम्ही विकेंडला न जाता वीकडेज म्हणजे मंगळवारी गेलो होतो. सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते, त्यामुळे फिरायची तर खूप एक्साइटमेंट होती आमच्या राहायला, परंतु झोप न झाल्यामुळे असा चेहरा त्याचा बारीक झाला होता. त्याला झोप आली होती, मी त्याला बळच हसवण्याचा प्रयत्न करत होते. आता फिरायला चाललोय म्हणल्यावर काहीतरी स्नॅक्स खाणं चालू झालंच पाहिजे ट्रॅव्हलिंगमध्ये, म्हणून आम्ही इथं तिघांचं चिप्स खाण्याचं काम चालू झालं होतं. जाताना एकामागे एक असे 2 टनेल लागतात. त्या टनेलच्या आजूबाजूचं वातावरण खूप छान आहे. डोंगरावर एकदम हिरवगार असं धुकं, पाऊस, खूप मस्त वाटतं. ते म्हणतात ना, काय झाडी काय डोंगर, तसंच काहीसं. एक्सप्रेस वेवरून जाताना मिसिंग लिंकच्या अलीकडे मॅपनुसार एक लेफ्ट साईडला रोड उतरतो. त्या रोडने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला आतमध्ये पुन्हा एक लेफ्ट साईडला मगनलाल चिक्कीची फॅक्टरी दिसेल आणि तिथंच एक सिंहगड कॉलेज देखील आहे. त्या रोडने तुम्ही डायरेक्ट लोणावळ्याच्या मेन बाजारात जाता. लोणावळ्याच्या चौकामध्ये हा रोड निघतो. हा शॉर्टकट डायरेक्ट थोडासा कच्चा आहे, पण एवढा पण रोड खराब नाही आहे, पण तुम्हाला डायरेक्ट तो लोणावळ्यामध्ये निघतो. आणि सकाळचं लवकर गेल्यामुळे तिथे गर्दी देखील नव्हती. चौकातून पुढे सरळ बाहेर आल्यावर सेकंड लेफ्ट घेतल्यावर तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्णपणे मगनलाल चिक्कीचे शॉप्स दिसतील. तिथनं तुम्हाला पाहिजे असेल तर चिक्की घेऊ शकता. आणि तिथून थोडंसं पुढे आल्यावर राईटला कुनी व्हिलेजला रोड जातो. तर हा कुनी व्हिलेजचा रोड आहे. या रोडनी पुढे आले की कुनी व्हिलेजच्या चौकातून तुम्हाला कुनी वॉटरफॉलला जाण्यासाठी रोड आहे. तिथं लोकल रिक्षा वगैरे देखील तुम्हाला त्या वॉटरफॉलच्या रूटला असे खूप मोठे मोठे रिसॉर्ट आहेत, ते तुम्ही पाहू शकता. एवढे छान आणि हायफाय रिसॉर्ट आहेत, म्हणजे जसं काही राजमहल वगैरे असल्या टाईपमध्ये. ते पण बघायला खूप छान वाटत होते. कुनी व्हिलेजमधून साधारण 1 किलोमीटरपर्यंत रोड चांगला आहे, परंतु हा असा खराब रोड पुढे 5 ते 6 किलोमीटर असल्यामुळे तिथे ऑफलाईन फॅमिलीसाठी जाणं थोडं रिस्की असल्यामुळे आम्ही काही पुढे गेलो नाही. आणि हा कुनी वॉटरफॉलचा आम्ही खालूनच घेतलेला व्ह्यू आहे, तो एकदम छान आणि सुंदर आहे. तुम्ही जर बाईकवर वगैरे आला असेल तर पुढे जाऊ शकता. आणि ट्रेकिंग म्हणलं तर 6 किलोमीटरचं ट्रेकिंग आहे, त्यामुळे डिपेंड्स ऑन तुम्हाला जायचं असलं तुम्ही जाऊ शकता. फॅमिलीसोबत आला असेल तर जाऊ नका, गाडी पंक्चर वगैरे झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. इथून निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटला, तो म्हणजे भुशी डॅम. तिकडे जाताना देखील खूप हा असा तुम्हाला छान व्ह्यू बघायला भेटेल आणि इथे तुम्ही फोटोशूटला देखील साईडला थांबवू शकता. डॅमला जाताना देखील तुम्हाला इथे एक लेक व्ह्यू बघायला भेटेल, इथे पण तुम्ही थांबवू शकता. आम्ही पण छान फोटो काढायला थांबलो होतो, पण खूप जोरात पाऊस आला, त्यामुळे आम्ही तिथून पुढे निघालो भुशी डॅम. तिथून आम्ही आलो होतो भुशी डॅमला. तर इथं डॅमला तुम्हाला 4 व्हीलर पार्किंगसाठी पे अँड पार्क अशी जागा आहे, भेटतात. आणि कुठेही पार्क केलं तरी 4 व्हीलर पार्किंगचे तुम्हाला 100 रुपये घेतात. नंतर डॅममध्ये जाताना तुम्हाला असं पाण्यामधून जावं लागतं. जर तुम्हाला शूज भिजवायचे नसतील तर इथं बाहेर तुम्हाला चप्पल दिली जाते आणि त्या चप्पलीसाठी तुम्हाला 30 रुपये इथं पे करावे लागतात. आता आम्ही ऑड डेला गेल्यामुळे तिथे अजिबात गर्दी नव्हती. आणि राया आणि मी देखील पाण्यामध्ये आम्ही खूप छान एन्जॉय केलं. राया पण खूप खुश होता, का तर त्याला पाण्यात खेळायला आवडतं आणि त्याला ते पाण्यात खेळायला भेटल्यामुळे तिथे छान छान फोटोशूट केलं, पाण्यात खेळलो आणि तिथून पुढे निघालो
की ते छान कणीस खाल्लं भाजलेलं. आपण घरी खातो कणीस, पण जे असं स्पॉटला जाऊन कणीस खाण्याची मजा असते ना, ती वेगळीच असते. तर तिथं कणीस खाल्लं आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही स्पॉटला. नेक्स्ट स्पॉटला जसं जसं गाडी वरती डोंगराला जात होती, जसं वर चढत होतं तसा पाऊस आणि धुकं दोन्ही वाढत होते. रस्त्याला एवढं धुकं होतं की पुढची गाडी काहीच दिसत नव्हती. पण ज्यावेळेस आम्ही वरती टॉपला पोचलो त्यावेळेस पण तिथं खूप छान फिलिंग होती. तिथं होता टायगर पॉईंट आणि तिथं पाण्यात खेळून दमल्यामुळे राया आमचा असा झोपला होता. आता टायगर पॉईंटनंतरनी पुढचा नेक्स्ट स्टॉप म्हणजे आम्ही निघालो होतो हडशीला. इथून टायगर पॉईंटपासनं हडशी साधारण 26-27 किलोमीटर आहे आणि रोड एकदम चांगला आहे. फक्त मध्ये आधी जिथं थोडीफार दरड कोसळली आहे तर तिथून सावकाश जायचं. थोडासा अरुंद रस्ता आहे, पण रस्ता चांगला आहे. जाताना दोन्ही साईडनं हिरवगार अशी झाडं आहेत, शेती आहेत, गावं आहेत. इथं आम्हाला एक हडशीला जाताना विठ्ठलवाडी म्हणून एक गाव लागलं होतं. तिथून एक आम्हाला असा हा किल्ला दिसत होता. माहीत नाही हा कोणता किल्ला आहे, पण तो बघायला खूप छान दिसत होता. त्याच्या बाजूला छोटे छोटे धबधबे दिसत होते. म्हणजे जर तुम्ही लोणावळ्यातनं रिटर्न हायवे मार्गे जर पुण्याला गेला तर या रूटनं जाण्याचा जो नेचर व्ह्यू आहे तो बघायला भेटणार नाही. तो फक्त जर तुम्ही टायगर पॉईंटपासनं हडशीला जाताना जो तुम्हाला व्ह्यू दिसेल तो व्ह्यू खूप छान अप्रतिम आहे, खूप छान दिसतो. या रूटने जाताना तुम्हाला जो हा मोठा पाण्याचा साठा दिसतोय हा आहे पवना डॅम. तो तुम्हाला हडशीला जाताना लागेल रोडमध्ये. राईट साईडला तुम्हाला ही अशी हडशीची कमान दिसेल. या कमानीमधून आतमध्ये सरळ जायचं. हडशीच्या कमानीच्या एंट्रीपासून साधारण 2.5 किलोमीटरवरती हे हडशीचं मंदिर आहे आणि रस्ता जाईपर्यंत पूर्णपणे व्यवस्थित आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत आणि ते एकदम छान दिसतंय. फोटो काढायला देखील तुम्हाला इथं छान स्पॉट आहे. इथे पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि पार्किंगला देखील चांगली जागा आहे. हे आहे हडशीचं पार्किंग पसलं ॲडव्हेंचर पार्क. इथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन तसेच लेक बोटिंग वगैरे असे वेगवेगळे छोटे छोटे ॲडव्हेंचर आहेत. मंदिराच्या बाहेर असलेला हा स्तंभ आम्हाला जास्त काही फिरता नाही आलं, कारण आम्ही तिथे पोचलो, नाश्ता केला आणि खूप जोरात पाऊस आल्यामुळे आम्हाला जास्त फिरता नाही आलं. पण हे मंदिर बाहेरचं एक मंदिर आहे आणि आतमध्ये मेन मंदिर आहे. ते मंदिर पण खूप छान आहे. बघा व्ह्यू खूप सुंदर आहे. विठ्ठलाचं मंदिर आहे. पाऊस असल्यामुळे आम्हाला जास्त फिरता नाही आलं, पण खूप छान मंदिर आहे. इथं आहे हे संत दर्शन म्हणजे आतमध्ये सगळ्या संतांचे स्टॅच्यू आहेत. लहान मुलांसाठी मोटू पतलू, पोकेमॉन यांसारखे छोटे छोटे स्टॅच्यू पण आहेत फोटो काढण्यासाठी. इथं संत दर्शन पाहण्यासाठी तुम्हाला 3 वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री आहे, परंतु 3 वर्षावरील मुलांना 100 रुपये तिकीट आणि अडल्टसाठी 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे. बघू शकता खूप छान आहे इथे स्टॅच्यू वगैरे लहान मुलांना बघण्यासाठी. इथे शिव पार्वती मूर्ती तसेच साईबाबांची सगळ्यात हायेस्ट मूर्ती आहे या पार्कमधली. ही आमची ट्रिप इथेच संपली आणि इथून चाललो आम्ही पुण्याला. एंट्रन्समधून बाहेर पडल्यावर राईट साईडच्या रस्त्याने गाडी घ्यायची. या रूटने पौड चौकातून सुतारवाडी, पिरंगुट, भुकुम मार्गे डायरेक्ट चांदणी चौकात पोहोचलो आणि तिथून कात्रज. मुळे टोलही पडला नाही. ट्रिपचं बजेट साधारण 3,000 ते 4,000 होतं. बाय, एन्जॉय युअर ट्रिप.